जसं आपण बघितलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही किती फेमस झालेली आहे. खूप सारे ॲप्लिकेशन्स याला महिला करत आहेत. खूप चांगला प्रतिसाद याला मिळतो आहे. त्याचप्रमाणे राज्यातील तरुणांसाठी अशी काही संधी उपलब्ध करता येईल का? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना बऱ्याच लोकांनी विचारला, समाज माध्यमांनी विचारला. तर याच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक नवीन योजना जाहीर केलेली आहे. त्या योजनेचं नाव आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना. या योजनेमध्ये जे तरुण-तरुणी शिक्षण घेऊन बाहेर पडत असतात, त्यांना एक थोडासा हातभार मिळावा, ते त्यांच्या पायावरती उभे राहावे त्याच्यासाठी ही योजना गव्हर्नमेंटने आपल्या आणलेली आहे. बरं, आता ही योजना नवीन नाहीये. तुम्ही जर याची माहिती घेतली, तुम्ही जर त्याचा जी-आर वाचला, त्याच्यामध्ये सुरुवातीलाच दिलेलं आहे की 1974 साली ही योजना चालू झालेली आहे. याच्यामध्ये आता गव्हर्नमेंटने यावर्षी अमेंडमेंट केलेले आहेत, काही बदल आणलेले आहेत आणि त्याच्यामुळे ही योजना आता पॉप्युलर झालेली आहे. आणि लाडक्या बहीण योजनेमुळे असंच या योजनेचं एक नाव लोकांनी ठेवलेलं आहे की माझा लाडका भाऊ योजना. म्हणजे जो तरुण आता या राज्यातून शिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत, त्यांच्यासाठी ही योजना असणार आहे. म्हणून हिला आपण प्रेमाने काय म्हणतोय, माझा लाडका भाऊ योजना. तर आता हे लाडका भाऊ योजनेमध्ये नेमकं काय आहे, याच्यामधलं काय सत्य आहे, जी आर मध्ये कोणकोणत्या गोष्टी लिहिलेल्या आहेत, या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थितपणे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार मंडळी, मी देवीदास दराडे म्हणजेच आपला बँकेचा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. आज आपण चर्चा करणार आहोत की माझा लाडका भाऊ योजना म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, जी गव्हर्नमेंटने आता राबवलेली आहे, जिची आता फॉर्म भरण्याची प्रोसेस सध्या सुरू आहे. या योजनेबद्दलची व्यवस्थित माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनल पहिला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यानंतर तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, म्हणजे त्यांच्या लक्षात येईल की बाबा ही जी योजना आता गव्हर्नमेंटने आणलेली आहे ही नेमकी कशाबद्दल आहे, आणि आपले नवीन नवीन विषय जे आपण पोस्ट करत असतो त्याचीही माहिती तुम्हाला मिळेल. म्हणजे तुमच्याकडून कोणताही विषय मिस होणार नाही. व्हिडिओजला आपल्या लाईक करत राहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो शेअर करत राहा. आपण जर बघायला गेलं तर राज्यातून खूप सारा तरुण वर्ग हा 12वी उत्तीर्ण होत असतो. त्याच्यानंतर कोणी डिप्लोमा करतं, कोणी ITI त्यांचा कंप्लीट करतं, किंवा कोणी डिग्री कोर्सेस आणि पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा कंप्लीट करतं. सगळ्यांनाच नोकरी लगेच मिळते का? तर जास्त लोकांना नोकरी ही लगेच मिळत नाही. बऱ्याच वेळा आपण बघतो की जेव्हा आपण नोकरीला ॲप्लिकेशन करत असतो, तेव्हा तुमच्याकडे काही एक्सपिरियन्स आहे का? तुम्ही कुठल्या एखादा स्पेशल कोर्सेस केलेले आहेत का? या सगळ्या गोष्टींची अडचण ही आजकालच्या तरुणांना येत असते आणि त्यांना लगेच नोकरी मिळायला अडचण होत असते. तर ही अडचण दूर करण्यासाठी ही योजना प्रामुख्याने काम करणार आहे. म्हणजे याच्यामध्ये जो तुम्हाला वेळ मिळणार आहे, तुम्ही प्रशिक्षणार्थी म्हणून कुठेतरी जॉईन करणार आहात आणि त्याच्या बेसिसवरती तुम्हाला हे 6 महिन्यांचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट त्या कंपनीजकडनं मिळणार आहे, ज्याचा वापर करून तुम्ही भविष्यात एका नोकरीसाठी ॲप्लिकेशन करू शकता आणि तुम्हाला याच्या बेसिसवरती चांगली नोकरीही मिळू शकते. हा या योजनेचा प्रामुख्य उद्देश आहे. तर आता आपण पाहूया की ही योजना नेमकी आहे कोणासाठी. तर याच्यामध्ये 12वी उत्तीर्ण झालेला तरुण, त्याच्यानंतर ITI झालेला तरुण, डिप्लोमा किंवा डिग्री शिकलेला तरुण असेल, किंवा एखाद्याने पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे, अशा प्रत्येक तरुणासाठी ही योजना आहे. त्यांची जी मिळणारी प्रशिक्षणार्थीची जी रक्कम आहे ती वेगवेगळी आहे, ती आपण पुढे पाहणार आहोत. नंतर याच्यासाठी त्या तरुणाचं वय हे 18 ते 35 वर्षाच्या मध्येच असावं. म्हणजे 18 वर्ष कमीत कमी आणि जास्तीत जास्त 35 वर्षे यामधला तरुणच ह्या योजनेसाठी पात्र आहे. तो त्याला ॲप्लिकेशन करू शकतो. तो महाराष्ट्राचा आदिवासी असायला हवा. म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरचा असेल तर त्याला ही योजना मिळणार नाहीये. तो कंपल्सरी महाराष्ट्राचा आदिवासी हवा. त्याच्याकडे आधार कार्ड असायला हवं. त्याचं एक बँक अकाउंट असायला हवं, स्वतःचं स्वतंत्र अकाउंट, म्हणजे जॉईंट अकाउंट नसावं, स्वतःचं वैयक्तिक अकाउंट असावं. ते अकाउंट त्याचं आधार कार्डला लिंक केलेलं असावं. आणि ह्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा जो पॉईंट आहे, त्या उमेदवाराने कौशल्य, रोजगार व उद्योजकता या संकेतस्थळावर त्याची नोंदणी केलेली असावी. म्हणजे जी ही वेबसाईट आहे, rozgar.mahaswayam.gov.in, याची खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक देत आहे. त्या लिंकवरती जाऊन तुम्हाला सर्वात अगोदर याची नोंदणी करायची आहे. ही नोंदणी झाल्यावर तुम्हाला एक नोंदणी क्रमांक वगैरे त्याचा मिळेल. त्याच्या बेसिसवरती तुम्हाला याच्यामध्ये सिलेक्शन होणार आहे आणि तुम्ही या योजनेला पात्र होऊ शकता. जर ही नोंदणी जर कोणी केली नाही तर तो या योजनेला ॲप्लिकेशन हे करू शकत नाही. याला काही वेगळं पोर्टल नाहीये. या नोंदणीच्या थ्रूच आपण याला एलिजिबल ठरणार आहोत आणि आपल्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर याच्यातल्या बऱ्याच गोष्टी की ज्या कोणीही एक्सप्लेन केलेल्या नाहीयेत, लोकांना त्या नीटच्या माहिती नाहीयेत. तर दुसऱ्या याच्यातलं एक सांगतो की एखादा तरुण काय म्हणणार, याच्यात क्वेश्चन येणार की माझं आता 12वी उत्तीर्ण झालेलं आहे, मी पुढे डिग्रीला ॲडमिशन घेणार आहे, पण मी ह्या योजनेला अप्लाय करू शकतो का? तर तुम्ही या योजनेला अप्लाय करू शकत नाही. ज्याचं शिक्षण आता सुरू आहे तो या योजनेसाठी पात्र नाहीये. ज्याचं शिक्षण थांबलेलं आहे, ज्याला पुढे आता शिकायचं नाहीये, तोच या योजनेसाठी या रजिस्ट्रेशन मी जे सांगितलं त्या वेबसाईटवरती जाऊन रजिस्ट्रेशन करणार आहे आणि त्यालाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. आता जशी ही उमेदवारांनी या वेबसाईटवरती जाऊन नोंदणी केलेली आहे, तशाच ज्या कंपन्या आहेत, ज्या स्मॉल आणि मिडियम एंटरप्राइजेस ज्या असतात, म्हणजे लघु उद्योग जे असतात, जे गव्हर्नमेंटला रजिस्टर्ड आहेत, त्यांना सुद्धा या संकेतस्थळावरती स्वतःचं रजिस्ट्रेशन करायचं आहे.
ते काय करणार आहेत रजिस्ट्रेशन करून, ते याच्यावरती टाकणार आहेत की मला बाबा एवढ्या एवढ्या कामगारांची गरज आहे, या ठिकाणी माझ्याकडे ओपनिंग्स असणार आहेत. आणि मग ही असणाऱ्या ओपनिंग्स आणि नंबर आलेले ऍप्लिकेशन्स याच्या बेसिसवरती काय होणार आहे, तुमचं सिलेक्शन ह्या कंपनीज करणार आहेत. तुम्ही कुठे राहता, तुमच्या त्या कंपनीने तुमच्या शहरामध्ये काय अंतर आहे का, तुम्ही जर एका शहरात असाल तुम्हाला ते प्राधान्य मिळणार आहे. तर याच्या बेसिसवरती तुमचं सिलेक्शन या कंपनीजमधनं, मग ते कंपनीज गव्हर्नमेंटला या डिटेल्स पाठवतील की आम्हाला एवढ्या एवढ्या लोकांची गरज आहे, आणि मग त्याच्यातून गव्हर्नमेंट तुमचा डेटाबेस त्यांना देणार आहे आणि तुमचं सिलेक्शन याच्यामध्ये त्या 6 महिन्याच्या प्रशिक्षणासाठी होणार आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय, ते जे विद्यावेतन आपल्याला मिळणार आहे ते किती मिळणार आहे. तर आपण पाहिलं की 12वी उत्तीर्ण याला एलिजिबल आहे. तर 12वी उत्तीर्ण असेल तर त्याला 6,000 रुपये प्रति महिना एवढं विद्यावेतन हे शासनातर्फे दिलं जाणार आहे. ITI किंवा डिप्लोमा झालेला व्यक्ती असेल, जो तरुण असेल, तर त्याला 8,000 रुपये प्रति महिना, आणि जो डिग्री किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेला तरुण आहे त्याच्यासाठी 10,000 रुपये प्रति महिना एवढं हे विद्यावेतन हे गव्हर्नमेंटने ठरवून दिलेलं आहे. एवढा पैसा गव्हर्नमेंट तुम्हाला ह्या ज्या पात्र झालेले तरुण आहेत त्यांना त्यांच्या डायरेक्ट अकाउंटला हे जमा होणार आहे. त्याच्यासाठी आपण बघितलं की तुमचं आधार कार्डला अकाउंट लिंक असावं, म्हणजे डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर डीबीटीच्या मार्फत तुमच्या अकाउंटला डायरेक्ट ट्रान्सफर होणार आहेत. आता हे तुम्हाला फुकट मिळणार आहेत का पैसे? याच्यातलं हे सत्य आहे की हे फुकट मिळणार नाहीयेत. तुम्हाला ज्या कंपन्या इथं रजिस्टर झालेल्या आहेत त्या तुमचं सिलेक्शन करणार आहेत. तुमचं सिलेक्शन जर याच्यामध्ये झालं, या कंपन्यांनी जर तुम्हाला ती नोकरी ऑफर केली, तर तुम्हाला तिकडे 6 महिने काम करायचं आहे. जे काही काम तुम्हाला त्या कंपन्या नेमून देतील, आणि हे काम केल्याबद्दल तुम्हाला कंपनी पगार इकडे देणार नाही. इकडे तुम्हाला शासन जो हा ठरलेला रक्कम आहे की 6,000, 8,000 आणि 10,000 तुमच्या पात्रतेनुसार, तुमच्या शिक्षणानुसार ही रक्कम तुम्हाला शासन डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्ये जमा करणार आहे. कंपनी तुम्हाला एक्स्ट्रा पैसे देऊ शकते जर त्यांना वाटले की तुम्ही चांगलं काम करताय, तुम्ही आणखी ओव्हर टाइम, एक्स्ट्रा टाइम तुम्ही त्यांच्यासाठी काम करता, त्याच्यासाठी तुम्ही एक्स्ट्रा पैसे कंपनी तुम्हाला देऊ शकते. पण हे बांधील नाहीये त्यांना. तर हे पैसे आपल्याला, आपण जे काम 6 महिने करणार आहोत त्याच्यासाठी हे आपल्याला शासनाकडून मिळणार आहेत. आता हे जे पैसे आपल्याला मिळणार आहेत, ही जी आपल्याला योजना, प्रशिक्षणार्थीची योजना, ही 6 महिन्यांसाठी फक्त आहे. म्हणजे 6 महिनेच तुम्ही सुरू केल्यानंतर तुम्हाला 6 महिनेच हे मिळणार आहे. कंपनीला जर वाटलं भविष्यामध्ये की बाबा हा मुलगा जो आहे, हा जो तरुण आहे, हा चांगलं काम करतोय, आपल्या कंपनीचा फायदाच याच्यामुळे होतोय आणि त्यांच्याकडे वॅकन्सीज सुद्धा त्याच्यासाठी असतील, तर तुम्हाला ती नोकरी कंपनी कंटिन्यू करू शकते. पण ते सुद्धा काय, ते कंपनीच्या रिक्वायरमेंटनुसार आहे. याला काही कुठलं गव्हर्नमेंटचं शाश्वती नाहीये. कंपनीला जर गरज असेल तर कंपनी तुम्हाला त्या नोकरीमध्ये कंटिन्यू करू शकते. बरं, आता हा डेटाबेस कसा मेंटेन होणार आहे, तर तुमचं जे डेली अटेंडन्स, तुम्ही त्या कंपनीमध्ये जेव्हा कामाला जाणार आहात, तुमचं डेली अटेंडन्स तिकडे नोंदणी केली जाणार आहे आणि ही अटेंडन्स गव्हर्नमेंटला जाणार आहे. म्हणजे असं नाही की तुम्ही रजिस्ट्रेशन केलं आणि पात्र झालात, तुम्हाला पैसे चालू होणार आहेत, असं होणार नाहीये. तुम्हाला रोज त्या कंपनीमध्ये कामाला त्या ठरलेल्या वेळेवरती जायचं आहे, ठरलेल्या दिवशी तुम्हाला ते कामं करायचे आहेत, आणि त्या आलेल्या अटेंडन्सच्या बेसिसवरती तुम्हाला तुमच्या अकाउंटला हे पैसे गव्हर्नमेंटकडनं येणार आहेत. दुसरं काय आहे की तुम्ही जर महिन्यामध्ये 10 दिवसांपेक्षा जास्त जर ऍबसेंट राहिला, म्हणजे एखाद्याने पात्र झाला, कंपनी जॉईन केली आणि 10 दिवसापेक्षा जास्त जर तुम्ही ऍबसेंट राहिला, कामावरती गैरहजर राहिला, तर तुम्ही ह्या योजनेला पात्र नसणार आहे. तुम्हाला त्या महिन्याचा जो विद्यावेतन मिळणार आहे ते विद्यावेतन तुम्हाला मिळणार नाहीये. तर ही योजना आपण काय म्हणले की 6 महिन्यांसाठी पात्र योजना असणार आहे. एखाद्या तरुणाला जर या योजनेमध्ये संधी मिळाली, त्याने जर काम जॉईन केलं आणि एका महिन्याभरातच त्यांनी ते काम जर सोडून दिलं, तर तो या योजनेला अपात्र ठरणार आहे. त्याला जे पहिल्या महिना काम केलं त्याचे सुद्धा पैसे त्याला मिळणार नाहीत आणि पुढचे पैसे तर त्याला येणारच नाहीत. तर हे लक्षात ठेवायचं, कंपल्सरी कंटिन्युअसली आपल्याला 6 महिने तिकडे ते जॉईन केल्यावरती काम करायचं आहे, तेव्हाच आपल्या अकाउंटला हे पैसे येणार आहेत. दुसरं, एका उमेदवाराला एकदाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. असं नाही की मी आता थोडे दिवस घेतोय, 12वी झालेला आहे, मी आता त्या योजनेचा लाभ घेतोय, नंतर मी 2 वर्षांनी पुन्हा शिक्षण घेतल्यावरती पुन्हा या योजनेला ऍप्लिकेशन करणार आहे, असं होणार नाहीये. एका तरुणाला एकदाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. आणि गव्हर्नमेंटने काय ठरवलं की प्रत्येक वर्षी जवळजवळ 10 लाख लोकांना याच्यामधनं रोजगार 6 महिन्यासाठी उपलब्ध होईल, त्यांना एक्सपिरियन्स सर्टिफिकेट मिळेल. तर हे फायनान्शियल इयरमध्ये, म्हणजे आपलं जे फायनान्शियल असतं एप्रिल ते मार्च पर्यंत, याच्यामध्ये जवळजवळ 10 लाख तरुणांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही ऍप्लिकेशन्स केलेले नसेल तर लवकरात लवकर जा, त्या वेबसाईटवरती सगळ्यात अगोदर तुमची नोंदणी करा, म्हणजे तुमचं ऍप्लिकेशन तिकडे ग्राह्य धरणार आहेत आणि ते पुढे तुमच्या प्रोसेसला हे कामी येणार आहे. तर आशा करतो की माझा लाडका भाऊ योजना म्हणजे मुख्यमंत्री प्रशिक्षणची जी योजना आहे ती तुम्हाला व्यवस्थितपणे समजली असेल. याच्याबद्दलचे सगळे डाऊट्स तुमचे क्लिअर झाले आहेत. हे पैसे आपल्याला फुकट मिळणार नाहीयेत. आपल्याला 6 महिने व्यवस्थितपणे काम करायचं आहे. ज्या पात्रताच्या ज्या गोष्टी आहेत की अटेंडन्स आपले रेग्युलर पाहिजे, या सगळ्या गोष्टींचं पालन करायचं हे तुमच्या लक्षात आलं असेल. आणखी काही जर तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कळवा, त्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देईल. नंतर आपण भविष्यात बघत राहू की हा जो फॉर्म आहे तुम्ही भरण्याचा प्रयत्न करा. जर हा फॉर्म तुम्हाला भरता नाही आला, तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा. आपण एक याच्यावरती व्यवस्थित व्हिडिओ आणू की हा जो ऍप्लिकेशन फॉर्म आपल्याला भरायचा आहे
तो कसा भरला जाणार आहे, त्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओज आपले शेअर करत राहा. आपण पुन्हा भेटूयात, तोपर्यंत धन्यवाद.